नमस्कार. आज आपण दिव्यांगांबाबतीतल्या काही गैरसमजांकडे बघूयात. तर त्यांच्यामुळे ह्या गैरसमजांमुळे त्यांच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतोय आणि काही रूढीवादी कल्पनांना चालना मिळते. तर पहिली गोष्ट म्हणजे ते अकार्यक्षम असतात किंवा त्यांची कार्यक्षमता कमी असते. तर कार्यक्षमतेचा शारीरिक किंवा मानसिक व्यंगाशी संबंध नाहीये, तो क्षमतेशी संबंध आहे. आणि सहाय्यक तंत्रज्ञानामुळे ते अगदीच प्रभावीपणे काम करू शकतात. नंतर त्यांना सतत मदतीची आवश्यकता असते. तर असं नाहीये, त्यांना सतत मदत नको असते. आपण जर का त्यांना इंडिपेंडेंटली जगण्याचं ट्रेनिंग दिलं आणि त्यांना त्याची संधी उपलब्ध करून दिली, तर त्यांना सतत मदतीची गरज नाही लागणार. सगळेच अपंगत्व हे दृश्यमान नसतात. शारीरिक, मानसिक, आरोग्य निगडित किंवा अध्ययन अक्षमता असतात, ज्या आपल्याला बाहेरून बघून कळत नाहीत. अपंगत्वांचा समावेश हा संस्थेचा किंवा कामाचा दर्जा कमी करतो, हे मानणं खूप चुकीचं आहे. कारण की आपण त्यांच्या मर्यादांपेक्षा त्यांच्या क्षमतांवरती लक्ष जास्त दिलं पाहिजे. ते एकटे राहणे पसंत करतात. हा एक खूप मोठा चुकीचा समज आहे की ते एकटे राहणं पसंत करत नाहीत, पण समावेशकतेच्या अभावामुळे ते वेगळे काढले जातात किंवा ते वेगळे होतात. सो आपण समावेशकतेसारखं वातावरण निर्माण केलं तर कदाचित ते एकटे राहणार नाही. डिसॅबिलिटी ही त्यांची ओळख नाहीये, ती त्यांची आयडेंटिटी बनून जाते. द पर्सन विथ दिस डिसॅबिलिटी और पर्सन विथ दॅट डिसॅबिलिटी. सो त्यांना तसं लेबल करण्यापेक्षा त्यांच्या क्षमतांवरती भर दिला पाहिजे. त्यांना आपण जसं इतर सामान्य माणसांना ट्रीट करतो तसंच त्यांना ट्रीट केलं पाहिजे. अजून एक मोठा गैरसमज म्हणजे ते एक तर सतत दुःखात असतात किंवा ते खूप आजारी असतात. तर असं नाहीये, त्यांनी त्यांच्या डिसॅबिलिटीवरती ओव्हरकम केलंय, त्यांनी ते ऍक्सेप्ट केलंय, त्यांनी त्याच्या पुढे काम केलंय. ते स्वतःला डिसॅबिलिटीच्या पलीकडे बघतात आणि आपणही ॲज अ समाज म्हणून त्यांच्याकडे त्यांच्या डिसॅबिलिटीपेक्षा पुढे बघितलं पाहिजे. त्यामुळे सर्व दिव्यांगांना आपण सारखीच ट्रीटमेंट नाही देऊ शकत. प्रत्येकाच्या गरजा ओळखून घेणं, त्यांची मतं, त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांच्यावरती काम केलं गेलं पाहिजे. तुम्हालाही असे अजून कुठले गैरसमज माहिती असतील तर ते नक्की कळवा. धन्यवाद.